यामध्ये दिनांक 5 जानेवारी रोजी आर्मीच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये एक इसम टू व्हीलरवरून तिथून जात असताना इंटेलिजन्स जे अधिकारी आहेत आर्मीचे त्यांनी त्याला थांबवलं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे एक बनावट आर्मीचं आय कार्ड आणि एक कवर मिळालं आणि ते त्याने कुठून प्राप्त केलं याबाबत त्यांनी विचारपूस केली असता तर त्यांनी एक आफताब शेख उर्फ मेजर खान याने त्यांना बनवून दिलेलं आहे असं त्यांनी सांगितले. त्या आफताब शेखला देखील या आर्मीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता दोघंही ओढवाडूचे उत्तर देत होते. त्यामुळं आर्मीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावरचा संशय बळावला व त्या दोघांना घेऊन हे अधिकारी आमच्या पोलीस स्टेशनला आले. आमच्या पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमचे सिनियर PI तसेच आम्ही स्वतः आमचे DCP सर या सर्वांनी मान्य CP सर यांच्या गायडन्सखाली त्या दोघांची चांगली चौकशी केली आणि आम्हाला चौकशी अंती असे दिसून आले की दोघं पण चुकीचे उत्तर देत आहेत आणि माहिती लपवत आहेत आणि प्रतिबंधित क्षेत्रामध्ये यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आर्मीच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून आपण तोतेगिरी करणे आणि ऑफिशियल सिक्रेसी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे. दोघांनाही अरेस्ट केलेला आहे. त्यांना PCR कामी मान्य न्यायालयासमोर हजर केले असता 8 तारखेपर्यंत त्यांची कस्टडी मंजूर झालेली आहे. अधिकचा तपास चालू आहे. बॅकग्राऊंड असा आहे, आफताब शेख जो आहे तो सिक्युरिटी सर्व्हिसेस एजन्सी चालवतो असं म्हणतो पण त्याच्याजवळ कोणताही अधिकृत परवाना वगैरे काय नाही, म्हणजे इलिगल तो चालवतो आहे. आणि जो दुसरा व्यक्ती आहे त्याने त्याचं काय प्रोफेशन आहे याबद्दल त्याने आणखीन माहिती दिलेली नाही. तरी कार्ड कुठून बनवले होते काय त्याबाबत काही माहिती दिली की त्यांनी? नाही, त्याने ते कार्ड आफताबकडून बनवलेलं आहे. आफताबने त्याला दिलेलं आहे ते कार्ड. सर, आज दुसरा प्रकार घडला याच्यात कुठंतरी एक मोठं रॅकेट तर नाही ना सक्रिय आहे असं समोर येतं? अशा गोष्टींवर आर्मी इंटेलिजन्सचे अधिकारी असतील, आपले संबंधित पोलीस स्टेशनची जी टीम असते, आपलं लक्ष असतं आणि जेव्हा असे प्रकार निदर्शनास येतात तर योग्य ती कायदेशीर कारवाई होते, गुन्हे दाखल होतात.